Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. बारामती लोकसभेसाठी उद्या मतदान जे आहे ते पार पडते। मात्र आपण पाहतोय की इलेक्शन सेंटरवरती ज्या मतपेट्या आणण्यात आलेल्या आहेत त्या मतपेट्या कर्मचाऱ्यांना आज सोपवल्या जाणार आहेत आणि ह्या मतपेट्या पोलीस बंदोबस्तामध्ये आज खरं तर मतदान केंद्रावरती पोहोच केल्या जाणार आहेत। मग ती ग्रामीण भाग असेल किंवा शहरातली जी मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रांवरती ह्या पेट्या ज्या आहेत त्या अगदी थोड्याच वेळात कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सुपूर्द केल्या जातील। मतदानाच्या दृष्टीने जे सरकारी कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना मतदानाचं प्रशिक्षण जे आहे ते देण्यात आलेलं होतं आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच आपण या ठिकाणी पाहतोय की प्रशिक्षित कर्मचारी जे आहेत ते इलेक्शन सेंटरवरती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी मतपेट्यांचं वाटप जे आहे ते त्यांना केलं जाणार आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो दिला जाणार आहे। कदाचित केंद्रीय पोलीस यंत्रणेचा एक जवान जो आहे तो सुद्धा खरं तर मतदान केंद्रावरती तैनात केला जाऊ शकतो। मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी टेबल जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। गाव वाईज टेबलांचं नियोजन जे आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि टेबलनुसारच गावांची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार जे बॅलेट त्यांना दिले जाणार आहेत। आपण पाहतोय की या मशीन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या मशीन ज्या आहेत त्या उद्याच्या मतदानासाठी या ठिकाणी जे प्रशिक्षित कर्मचारी आहेत ते त्यांना दिले जाणार आहेत। आज संध्याकाळपर्यंत या सगळ्या पेट्या ज्या आहेत त्या मतदान केंद्रावरती पोहोच होतील आणि उद्या सकाळी 7 वाजता मतदानाला प्रत्यक्षरित्या सुरुवात होणार आहे। मात्र आपण पाहतोय की जे इलेक्शन सेंटर बनवण्यात आलेलं आहे त्या बारामतीतल्या MIDC गोडाऊनमध्ये ही कर्मचाऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी थोड्याच वेळात या सगळ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना मतपेट्यांचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे आणि संध्याकाळी या मतपेट्या मतदान केंद्रावरती पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। कॅमेरा पर्सन तुषार नानावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.